स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्याने राज्यभरात राजकीय चर्चा रंगल्या आहेत. पक्षांपासून ते नागरिकांपर्यंत अनेक स्तरांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. नेमकं निवडणुका पुढे का ढकलल्या? या निर्णयाचे परिणाम काय असू शकतात? आणि आपण सर्वांनी या घडामोडीकडे कसं पाहावं? या सगळ्याला स्पष्ट आणि माहितीपूर्ण उत्तर देत राज्य निवडणूक आयोगाने मोठे विधान केले आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्राच्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वसाधारण निवडणुका घेण्यासाठी आवश्यक डेटा पूर्णपणे उपलब्ध नव्हता. अनेक शहरांमध्ये आणि गावांमध्ये मतदारसंख्या, गटवाटा, आरक्षणाच्या गणना, प्रशासकीय बदल आणि पुनर्रचना या सगळ्या प्रक्रियांचे काम अद्याप सुरू आहे. ही माहिती वेळेत न मिळाल्यास निवडणुका पारदर्शक आणि कायदेशीररित्या घेणं अवघड होते. आयोगाने स्पष्ट केलं की कोणताही निर्णय हा राजकीय दबावामुळे नव्हे तर प्रशासकीय आणि तांत्रिक कारणांनी घेण्यात आला आहे. तसेच आयोगाने स्पष्ट सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे केवळ मतदानाची तारीख जाहीर करणे नाही. त्यामागे अनेक संवेदनशील प्रक्रिया असतात. मतदार यादींचे पुनर्निरीक्षण, नवीन मतदारांची नोंदणी, प्रभाग रचना, सामाजिक आरक्षणाचे प्रमाण राखणे, मागासवर्गीय आणि महिलांसाठी दिलेले आरक्षण नियम यांचे काटेकोर पालन करणे ही सर्व कामे वेळखाऊ आहेत. जर यामध्ये कोणत्याही प्रकारची चुका राहिल्या तर निवडणुकीनंतर तक्रारी, न्यायालयीन वाद आणि कायदेशीर अडचणींची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत प्रत्यक्ष लोकशाही प्रक्रियाच धोक्यात राहू शकते. राज्य निवडणूक आयोगाने हे स्पष्ट केले की काही प्रदेशामध्ये सध्याचे स्थानिक प्रशासन तात्पुरत्या स्वरूपात अस्तित्वात आहे. अनेक जागांवर प्रशासक किंवा प्रशासकीय समित्या काम पाहत आहेत. या संस्थांच्या कामकाजावर परिणाम न होऊ देता लोकप्रतिनिधींना योग्य आणि न्याय्य संधी मिळावी म्हणूनच पुढील निवडणुकांसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण होणे आवश्यक आहे. आयोगाचा भर स्पष्ट आहे. निवडणुका वेळेत घेण्यापेक्षा निवडणुका पारदर्शक, निपक्ष आणि कायद्याच्या चौकटीत घेणे जास्त महत्त्वाचे आहे. या संपूर्ण निर्णय प्रक्रियेत सामान्य नागरिकांची भूमिका आणि भावना अत्यंत महत्त्वाची आहे. लोक सध्या महागाई, रोजगार, मूलभूत सुविधा, स्थानिक विकास अशा महत्त्वाच्या प्रश्नांची झुंज देत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच नगरपालिका, नगरपरिषद, पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत हीच त्यांच्या दैनंदिन जीवनातील सर्वात जवळची पातळी असते. गल्लीतील पाणी पुरवठ्यापासून ते रस्त्यांवरील खड्ड्यांपर्यंत, कचरा व्यवस्थापनापासून ते नागरिकांच्या कल्याण योजनांपर्यंत सर्व निर्णय या संस्थांच्या माध्यमातून घेतले जातात. त्यामुळे या संस्थांचे योग्य प्रतिनिधित्व अत्यावश्यक आहे. घाईघाईने निवडणुका घेऊन लोकशाही प्रक्रियेला धक्का द्यावा यापेक्षा व्यवस्थित आणि सूक्ष्म तयारीनंतर निवडणुका होणे ही नागरिकांच्या हिताची गोष्ट आहे. हा निर्णय घेताना आयोगाने कायदेशीर चौकट आणि सर्वोच्च न्यायालयीन मार्गदर्शक तत्त्वे देखील विचारात घेतली आहेत. आरक्षणासंबंधी तिहेरी चाचणी पद्धत, ओबीसी व महिलांसाठी न्याय्य प्रतिनिधित्व, प्रभागनिहाय समतोल या सर्व बाबींचा अभ्यास केल्यानंतरच पुढील निवडणुकीच्या दिशेने पावले टाकली जाणार आहेत. राज्यातील प्रत्येक नागरिकाला प्रश्न पडतो की माझ्या शहरातील विकास मंत्री कोण असेल, माझ्या वॉर्डचा नगरसेवक कोण असेल. हा निर्णय काही महिन्यांसाठी पुढे सरकला असला तरी तो दीर्घकालीन पारदर्शकतेच्या दृष्टीने घेतलेला आहे हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.